वाजले बघा. तर बघा स्टेशनवर पोहोचलो आहे साईनगर शिर्डी स्टेशनवर. आम्ही भक्तिनिवासमध्ये आलो मित्रांनो, पण असं झालं ब्लॉग आहे हा, ब्लॉग बी आणि आपला ब्लॉग आहे. बस इथं आलो तर इथं एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की तुम्हाला सांगू शकत नाही. आता कुठं राहा एवढा मोठा प्रॉब्लेम होता. जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळचे वाजले बघा 4 जवळपास आणि आज आम्ही जाणार आहे साईनगर शिर्डीसाठी वॉटर पार्कमध्ये आणि साईबाबाच्या दर्शनासाठी. मी आणि आमचे कॅमेरामॅन दोघंजणं त्यासाठी लवकर उठलो बघा. उठलो होतो आणि गाडी पण लवकर यायला लागली, त्यामुळं 5 मिनटात तयार झालो आणि आता निघलो स्टेशनसाठी. जालना स्टेशनवर जायचं आहे. मग तिथं आपली ट्रेन आहे बघा साईनगर शिर्डी. तर बघा स्टेशनवर पोहोचलो आहे. तसं लेट झालो होतो पण ऑन टाईम पोहोचलो आहे. आता 5 मिनटात येणार बघा ट्रेन आपली साईनगर शिर्डी. इथून आपल्याला ट्रेन पकडायची आहे. इथे ही ट्रेन 3:30ची होती पण आता ही भरपूरच लेट झाली, म्हणजे जवळपास 1-1.5 घंटा लेट झाली. पण आता कारवाडीला आहे, 5 मिनटात येईल ट्रेन. बसलो आहे आम्ही, सीट शोधतो आहे कारण आपलं सीट संभाजीनगरहून आहे. संभाजीनगरहून सीट भेटलं. मी क्रॉसिंगसाठी लासूरमध्ये थांबली बा ट्रेन. लेट झाली ट्रेन. आता साईनगरला कधी पोचते काय माहिती. तुम्ही हा ब्लॉग नक्की पूर्ण पहा बरं. पण ब्लॉगला पूर्णच्या पूर्ण साईनगर पूर्ण शिर्डी घेण्याचा प्रयत्न करेल मी. बसलो आहे साईनगर शिर्डी स्टेशनवर. आता इथून रिक्षा घ्यायची आहे. गाडी तशी लेट झाली बघा. इथं फक्त निवास आहे आणि आता रिक्षा बघत आहे. आणि आता कॅमेरामॅन आणि मी आम्ही दोघं जाणार आहे. आता काही इथून रिक्षा जायचं आहे. भक्तिनिवासमध्ये बुकिंग केलेलं आहे अगोदरच. तुम्हाला पण बुकिंग करायचं असेल ऑनलाईनच बुकिंग करा, इथं कारण भेटत नाही लवकर बुकिंग, त्यामुळे अगोदरच बुकिंग करा. तर मित्रांनो पोचलो बा साईबाबा भक्तनिवासवर. आता इथं आमची बुकिंग आहे. इथून आता आज जाणार आहे. आता मित्रांनो आलो बघा भक्तनिवासमध्ये. हे असा बाहेरचा व्ह्यू आहे. तुम्ही पण अगोदर त्याचं जे बुकिंग आहे ते अगोदरच करा, जेणेकरून तुम्हाला माहिती का ऐन टायमाला वगैरे होणार नाही. ते येण्यासाठी तुम्ही स्टेशनवरून उतरले तिथून रिक्षा भेटू शकतात किंवा हे बघा इथं फ्री बसेस आहेत. त्या फ्री बसेस पण तुम्हाला इथपर्यंत सोडते बघा. तुम्ही ट्राय करा ट्रेनमधून उतरल्याबरोबर येण्याचा, जेणेकरून तुम्हाला जागा भेटेल आणि आमच्यासारखं होणार नाही. आम्हाला रिक्षात यावं लागलं, जागा भेटली नाही म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही आले ट्रेननं आले तर नक्की तुम्ही लवकर या आणि त्या फ्री बसेसमध्ये बसा, जेणेकरून तिथे यायला तुम्हाला त्रास होणार नाही. आता बघा आपण आता आज जाऊन आधी इथं चेकिंग करू आणि बघू काय काय प्रोसेस आहे ते ऑनलाईन बुकिंगची. तर चला मित्रांनो, आम्ही भक्तिनिवासमध्ये आलो मित्रांनो, पण असं झालं आमचे आधार कार्ड होते का तेच विसरून राहिले. आता परेशानी होती का ट्रिप आमची कॅन्सल होती का नवीन रूम करावं लागते आम्हाला काही कळेना. आता बघू ट्राय करून जर झालं काही तर. आमची बुकिंग तर अगोदर केली होती पण आम्हाला आधार कार्डचं लक्षातच नाही राहिलं का. फायनली जुगाड करून चावी भेटली बा. प्लस सी ब्लॉकमध्ये नंबर होते तर आम्हाला ब्लॉक सी भेटला पा. तिथं बघू शकताय बा. तर ब्लॉग आहे हा, ब्लॉग बी आणि आपला ब्लॉग आहे पा सी. ही आपली रूम आहे इथं ब्लॉक सी मध्ये. वरच्या मजल्यावर जावं लागतं काय करणार. बघा एंट्रीला साईबाबाचा फोटो आहे. तिथं पहिलं दर्शन घ्यायचं, मग वर जायचं आहे आपल्या दुसऱ्या मजल्यावर. तर मित्रांनो लय स्पीडमध्ये आटपलं पा. लय उशीर झाला होता. एक तर ट्रेन लेट. इथं आलो तर इथं एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की तुम्हाला सांगू शकत नाही. आता कुठं राहा एवढा मोठा प्रॉब्लेम होता. कारण आधार कार्ड राहिले होते घरी. कारण विदाऊट आधार कार्ड तर कोणी घेणारच नव्हतं. पण कसं तरी महाराष्ट्रीयन असल्यामुळं थोडं ॲडजस्ट करून मोबाईलमधले आधार कार्ड दाखवून बा ॲडजस्ट केलं आणि रूम शेवटी भेटली बा. तसं खाली पण एक साईबाबा होते पण आंघोळ नव्हती गेली. सकाळी उशीर झाला होता तर येऊन आंघोळ करून साईबाबाचं पहिलं दर्शन घेतलं. आता खाली जाऊन आपण नाश्त्याचं काहीतरी इंतजाम होईल का ते पाहू आणि मग पुढचा प्रवास चालू करू. तर चला मित्रांनो.